तू परीक्षा पास झालास हे एक नंबर काम झालंय बघ. रानादाने हिरवा कंदील दिलाय ना व, म्हणजे आता झालं, लढाई जिंकली आपण. हो, पण तुझ्या बापूंनी अजून होकार कुठे दिलाय? रानादाच्या पुढे कोण जात नाही रे गावात. रानादाचं वय म्हणजे सगळ्यांचं वय. मग ठीक आहे, चला मग आता कोल्हापूरला शिफ्टिंग करायची तयारी चालू करा. नाही हं? तूच ये इकडे गावात. वा, छान. म्हणजे तुझा राणादा मला म्हणेल, अहो जयंतराव, चला शेतात काम करायला. त्यात काय झालं? माझ्या भावाच्या शेतात काम केलं तर बिघडते कुठं मग? आणि रानादामुळेच आपलं लग्न ठरायलंय ना व. जगात भारी आहे बघ माझा रानादा, तुझ्यासारखा नाहीये. लगेच माहेरच्यांचं आणि भावाचं कौतुक सुरू झालं का? कुठं काय मग त्याच्यात? वा, कुणीतरी म्हटलंच आहे की नवरा बायकोच्या भांडणात नेहमी विजय बायकोचा होतो. तू जिंकलीस. हॅलो, अजून आपलं लग्न झालेलं नाहीये बर काय. आता झाल्याशिवाय राहताय वय. हं? अगं मला तर आता आपण नवरा बायको असल्यासारखं वाटायला लागलं. होय काय? अजून काय? अजून तू सांग, तुला काय वाटतंय? मला सांगू? ते सांग ना. बघ, हो सांग, पक्का. पक्का सांग बाई. आता ए अगं सांग तरी मला. मला असं वाटतं की ऐक ना. दोन थोपाडे द्याव्याशा वाटत्यात. बापू, चल. हो बापू, बापू बापू अहो ऐका तरी मला काय म्हणायचं ते. ए, तुझा हातपाय तोडून फारा बाजून ठेवी ना तू. हो बाजूला. ए, चल. बापू, हो बापू बापू, बापू ऐका की बापू सांगतो तुला आता घरी बापू, गेलो हो तर मी तुमच्या पाया पडतो. हो ऐकून तरी घ्या ना माझं. ए मास्तर, तू अजाबात मध्ये पडायचं नाही हा. चल हो बाजूला. हो जयंत, ए, चल. हो बापू. इकडे बाप पत्रिका वाटायची स्वप्न बघायला रे. राणा! तो इथं शेतात जाऊन बसतेस होय बापू. हा? ए राणाला बोलवलं तर महाराजाला बोलव. अहो ऐका तरी, ऐका ना एकदा आमचं. हा? ए, तू हो बाजूला. बापू त्याची काय पण हो, चूक बापू, नाहीये. मी तिची काय बी चूक स्वतःहून नाही. आले ते. थांब तो जाऊ. हो बापू. काय झालं बापू आता? रेणुका आता लहान नाही आणि मोठ्या पोरीवर कोण हात उगारते वय? राणादा, तू मध्ये पडायचा काय बी संबंध नाही. काय संबंध? मी भाऊ आहे तिचा. अरे मग भावासारखं वाग की. मग तेच तर करायलोय. आणि बापू, मी जयंतरावांची स्वतः परीक्षा घेतली काय? ती एकदम बरोबर माणूस आहे रेणूसाठी. बघ, ते मला ठरवू दे. अरे बाप आहे मी रेणूचा. मग मी बी भाऊ आहे तिचा. बापू, जयंतराव रेणूची बरोबर काळजी घेतली पटलंय मला. अरे काय पटलंय? या असल्या पोरांना गावच्या पोरी शेतात कशा मिरवायच्या एवढंच माहिती आहे. हो नाही बाप, आम्हीच त्यांना म्हणालो होतो जरा बोलत बसा म्हणून. हे नाहीच म्हणत होते, पण आम्ही ते जवळच होतो ना. तुम्ही जवळ आहे हेच तर दुखणं झालंय माझं. गावाचा पत्त्या नाही, गावाचा पत्त्या नाही, आईपाचा पत्त्या नाही, खानदानाचा पत्त्या नाही. अरे कसली परीक्षा घेताय र ढेकळाची? ह्या गोष्टीचा काय संबंध? माणूस महत्वाचा. अरे माणसाचा काय खार घालायचा का? वनी साहेब, आम्ही गरीब माणसं. अहो तुम्ही आमचं भलं करायचं सोडून आमच्याच आबरूची लखतरही शेवट टांगायला नाही वय. नाही बापू, माणूस महत्वाचा. खोटी अब्रू काय कामाची? आणि हे दोघं एकमेकांवर प्रेम करतात. असली थेर तिकडं शहरात, इथं नाही. हे वहिनी साहेब तुम्हाला चालत असेल, पण आम्हासनी नाही. ए चल. अहो बाप, राणादा, बापू, राणादा, तुझ्या मी हात जोडतो. इथून पुढे तुझा एक शब्द मी खाली पडू देत नाही. अरे पण हा सवाल माझ्या घरचा आहे. एक बाप म्हणून जे करायला पाहिजे ते माझ्या पोरासाठी करू दे मला. तुम्ही कुणी बी मध्ये पडू नका. आणि जर कुणी मध्ये पडलं तर मी कुणाचं बी ऐकणार नाही. कुणाचं बी ऐकणार नाही. हे चल. बापू बापू राणादा. रेणू.
गरम आहे आता त्यांचं. जेवढं अडवणार तेवढं जादा करणार. मी बघतो काय करायचं. काय करणार? बापू बापू ऐका बापू. इथं कोपऱ्यात पडून राहायचं. ते घराबाहेर गेलीस तर तगड तुडून ठेवतो तुझं. अवा शब्द काय आहे तुम्हासनी? सगळ्या गावभर काय तमाशा मांडलायचा? ए तमाशा म्या नाही, तमाशा ही तुझी ती उलटी करायला लागल्या. हौसा हौसानं शिकवलं ते लई चुकलं बघ. अरे शेतात कामाला पाठवली असती तर ही येळ चालली नसती. कसली वेळ. आता एक शब्द पुढे बोलू नकस, नाही इकडचं थोबाड तिकडे करून ठेवीन. पास झाला आता शाळा आणि कॉलेज. मी सांगतोय तिथंच लगीन करायचं. बापू काय लावलंय? अरे तेच विचारलोय मी राणादा. अरे काय लावलंयस तू? का आमच्या घराच्या आबरूचं खोबरं करायला लागलायच? स्वतःच्या मुलीला अशा पद्धतीनं घरी आणतात का? पोरीवर हात उचलून कसली आबरू जपली तुम्ही? ते आमचं आम्ही बघतो. आम्हाला कोणी बी शिकवायची गरज नाही. गरज कशी नाही? नाही गरज आहे बापू. तू जे वागायला ते काय बरोबर वागायला नाही. हे बघा, तिला कुणा संगत लगीन करायचं तिला तिचं ठरवू द्या. अजाबात नाही. अहो तुम्ही जरा विचार करा. तुमची मुलगी खुश राहील का अशानं? मला त्याच्याशी काय बी देणं घेणं नाही. बापू राणादा तुझ्या पाया पडतो मी. अरे तू यामध्ये पडू नगस. अहो पण रेणूवर अशी जबरदस्ती करणं चुकीच आहे. तिला तिचं स्वातंत्र्य द्या ना. अहो स्वातंत्र्य गेलं चुलीत. तुम्ही शहरी माणसं. शहरातली नाटकं गावात चालत नाहीत आणि ते मी चालू बी देणार नाही. उगा माझ्या पुरीला काय बाय शिकू नका. ये का इकडं. अहो तुम्ही असं काय बोलतायसा? अरे खरं तेच बोलतोय. यांच्या नादाला लागून पार हातची गेली पोर माझी. अरे बापाला उलट बोलायला लागली. बापू तोंड सांभाळून बोलायचं काय? राणादा अंजली तुम्ही दोघं आता जावा घरी. यासनी समजावण्यात काय बी अर्थ नाहीये बघ. अगं पण नाही राणादा खरंच प्लीज जावा आता तुम्ही. मी पाया पडते तुमच्या. याद राख, माझ्या मनाविरुद्ध वागलीस तर या अख्खं घर पिटवून देईन. या सांगतोय तिथंच लगीन करायचं. सांगून ठेवतो. आणि इकडे तो मोबाईल. पास झाली नाटक. रडू नकोस बाळ, रडू नकोस. ताईसाब अव ताईसाब अव ताईसाब आम्ही खेळायलोय दिसत नाही काय? अव ह्यो खेळ सोडा. अव तिकडं गावात काय खेळ झालाय ते ऐका आधी. काय बी होऊ दे का तिकडं. आता का नाही गावात आम्हाला काही इंटरेस्टच राहिला नाही बघ. काय व्हायचं ते होऊ दे, मरू दे तिकडं. अव तसं नाही ताईसाब. अव त्या रेणूला तिचा बापू अख्ख्या गावामोरनं वडत मारत घेऊन गेला या. काय काय सांगतेस काय? वय अव अख्ख्या गावात तीच चर्चा आहे. ताईसाब काय बी म्हणा तुमचं नेमकं नाही बराबर निशाण्यावर लागलाय. होय. आणि तो अर्ध्या डोसक्याचा बापू लई भडकलाय म्हण. आणि हा ती तुमची लकी रेणू ती लई रडत होती म्हण. आता आमच्या भल्यासाठी कोणतर रडतय म्हणजे लई चांगलं झालं की. वय वय एकदम चांगलंय. म्हणजे ताईसाब तुम्ही म्हणतायसा तसं रेणूचं लगीन लागते वाटतं. ते तर पहिल्यापासूनच लागणार होतं ग. पण या मास्तरडीने नेमकं मध्ये खोडा घातला. नाही पण तू बघच आता चंदे. आता आम्ही असा काही खोडा घालतो का नाही ती मास्तरडी चांगली तोंडावर पडलीच पाहिजे. आणि तिला सांभाळणारा तो ठोकळा बी. ताईसाब मला सांगा कशी वाटली माझी बातमी.
लई म्हणजे लई भारी बातमी आणल्यास बघ चंदे तू. आम्हाला तर का नाही तुझी नजरच काढू वाटायल्या. अहो ताईसाहेब नजर राहू द्या. मला का नाही तुम्ही तुमचा मोबाईल द्या. मला का नाही खेळ खेळायचाय. होय सारखं सारखं तुम्हीच खेळणार आहे सवय द्या. ए मोबाईल मधला खेळ काय घेऊन बसल्यास ग? त्याच्यापेक्षा लई महत्वाचं काम आहे आता आमासनी. कोणचं? आमच्या परमपूज्य मम्मीसनी फोन लावाय पाहिजे. अगं नंदुडे, कशी आहेस बाळा तू? किती पातळ झाली आहेस ग. हा फोन म्हणणं कस काय कळलं ग तुला? खाऊ ग काही बी बोलायचं म्हणून बोलायलास. अगं म्हणजे तुझा आवाज पातळ यायलाय म्हणून विचारलं. आता तू काही बी बोलू नकस. उग खाल्लस का, पिल्लं का, झोपली का, हे समजा विचारायला आम्ही काय लहान आहे भाई? ए लवकर बोल, मला टाइम नाही. बरं ऐक, हे रेणूचं लगीन का नाही परत लकी ठरलंय बघ आमच्यासाठी. त्या रेणूच्या लग्नाच्या निमित्तानं लई काय काय गोष्टी व्हायल्यात. अजून लई मोठा पल्ला गाठायचाय बघ मम्मी. तू आता जोरदार कामाला लाग बर का. ए आता जेवणाच्या टायमाला काय काम सांगू नगस बघ. मम्मी हे बघ, त्या बोंबल भिक्या पोराच्या घरी सांग आता लग्नाच्या तयारीला लागा म्हणाव. आता नाही तर कधीच लगीन होणार नाही. हा आणि ऐक, तू लवकरात लवकर इकडे निघून ये बरं. कशाला? कशाला म्हणजे? अगं आत्ताच म्हणल्यास ना व आम्ही लई पातळ झालोय म्हणून. जरा आमासनी खायला प्यायला घाल, जाडजूड कर, मग जा. हा असं व्हय. हे बघ मम्मी, आमासनी तुझी लई गरज आहे. तेव्हा लवकरात लवकर इकडे निघून ये. इथे इथे इथे. आता हे लगीन होणार म्हणजे होणार. बरं ठेवतो फोन. ये तू लवकर ये इकडं. चंदे हा आता बघच तू, एकदा का या रेणूचं वाटोळ झालं का नाही की मग खरा इचका होणार आहे या ठोकळ्याचा आणि त्या मास्तरडीचा. आता नशीब आमच्या बाजूनं आहे तर असलं झटकत देत राहायचं. पाहुणं हो लय मनाला लावून घेऊ नका. ते बापू जरा पहिल्यापासूनच गरम डोसक्याचा आहे बघा. पण स्वतःच्या मुलीशी असं वागणं चुकीचंच आहे. गलतच आहे म्हणा. बरं आपलीच वेळ म्हणायची. हे बघा तुम्ही धीर अजिबात सोडू नका. हा मला जरा टेन्शनच आलं. अहो राणा वहिनी गेल्यात ना, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. ओ दोनों सब ठीक कर देंगे. हा तुम्हाला जरा चहा देऊ का? नाही अहो गुळातला देतो की गरम गरम. नको. कशी आहे रेणू? जास्त मारलं नाही ना तिला? नाही, ती व्यवस्थित घरात आहे. बापू तयार झाले का? नाही, नाहीच म्हणताय. काही ऐकायलाच तयार नाही. अहो पण गावात सगळेजण ऐकतात ना राणाजींचं. हो पण हाच मुद्दा ऐकत नाहीयेत ते. मग आता हे बघा तुम्ही काय बी काळजी करू नका. बापू आता भडकलेत. मी समजूत काढतो त्यांची. मी फोन करू का त्यांना? मी बोलू का त्यांच्याशी? ते आता ऐकणार नाही. मग मी रेणूला तरी कॉल करू का?
नाही म्हणजे मी रेणूला कॉल करतो. मला तिच्याशी बोलल्याशिवाय चैन नाही पडणार. उचलत नाहीये. बंद येतोय. फोन काढून घेतला असणार तिच्याकडे. लय विचार करू नका. तुम्ही आता घरला जावा आणि निवांत झोपा. नाही झोप नाही येणार मला. विचार करून प्रश्न सुटणार आहेत का? तुम्ही कॉलेजकडे ध्यान द्या. बाकी मी बघतो काय करायचं ते. हो सर, खरंच तुम्ही निघात. रात्री खूप झाली आणि तुम्हाला कोल्हापूरला जायचं. ठीक आहे. तुम्ही फक्त माझा प्रश्न सोडवा. मी रेणूशिवाय दुसऱ्या कोणाशीही लग्न नाही करू शकत. तुम्हाला म्हणता ना, तुम्ही काय बी काळजी करू नका. आम्ही समजा बरोबर करतो. चालेल. माझा तुमच्या दोघांवरही पूर्ण विश्वास आहे. तुम्ही दोघेही माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह कराल याची खात्री आहे मला. ठीक आहे, येतो. काय करायचं? हेच काय कळना झालंय. राणा, तुम्ही आता घरला जाओ बरं. लय विचार करत बसू नका सा. अरे लय विचार केले की काय बी सुचत नाही बघ. उद्या बघूया. चला, गोदा काही वाट बघत असते. होय, चल बरं किती येतो. संभाल के जाओ. चला. बापू, वहिनी साहेब, तुम्ही या वक्ताला होय. खरं तर आमच्यासारख्या खानदानी बाईला एवढ्या रातचं गावभर फिरणं बरं दिसत नाही. शोभतच नाही ते. पण काय करणार, आमासनी या गावची आणि गावच्या इज्जतीची काळजी वाटते. तुमच्या काळजी पुटी आलोय आम्ही. अहो मग चला की घरात. नाही ना ग. रेणू कशी आहे? नाही, गावातनं मारत झोडत आणलं तिला असं कळलं. नाही, ते रागाच्या भरात. बापू, राग आणि भीक माग. अहो आपल्या स्वतःच्याच पोरीला अख्ख्या गावासमोर असं मारत झोडत आणणं बरं दिसतंय काय? तुमच्याच नावाची छेतू होईल की. तर काय, अव गावात समधीकडे तीच चर्चा सुरू आहे. लोकांना काय व कोलीत गावलं की पेटवतात आगी आणि शेकत बसतात. कसं असतंय बापू, गावातल्या लोकांना का नाही निस्ता विषय पाहिजे असतोय बघा सगळ्या. नाही, जरा माझं चुकलं. मॅच एवढं भडकरा न होत. नाही नाही नाही, तुम्ही भडकला ते एकदम बरोबर केलं हो. अहो कुणाचं बी तेच झालं असतं की. फक्त कसंय बापू, तुमचं का नाही भडकण्याचं ठिकाण चुकलं बघा. बरोबर. त्यो रेणूला फूस लावणारा मास्तर हाय कुठं? माहित नाही. माहित नाही? खरा दोषी कुठे तेच माहित नाही वय. आणि तुम्ही उगाच स्वतःच्या पोटच्या पुरीवर समजा राग काढला. अरे देवा. अहो बापू, बापू राग काढायचाच होता तर त्या दीड दमड्याच्या मास्तरड्यावर काढायचा की. स्वतःच्या पोरीवर राग काढून काय उपयोग आहे बरं? त्या मास्तरड्याला चांगले 4 रट्टे दिले असते का नाही तर परत मान फिरून बघायची हिंमत झाली नसती त्या मुडद्याची.
आता पटकन तयार हो त्या मास्तरड्याच्या डोसक्यात काठी हाणायला, म्हणजे आम्ही वरडायला मोकळं की राणा भाऊजी आणि अंजलीमुळं गावचं वातावरण बिघडलं. लई मज्जा येणार आहे.